उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। नक्की काय झाले तेजस ठाकरेंना सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स आम्हीच सर्वात आधी तुम्हाला सांगतो। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी तेजस ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित होते। रुग्णालयात त्यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काळजी करण्यासारखं कोणतेही गंभीर कारण नसून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे। कदाचित उद्या किंवा परवा त्यांना डिस्चार्जही मिळू शकतो। तेजस ठाकरे हे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी वन्यजीव संशोधक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत। त्यांनी आतापर्यंत मासे, सरडे आणि खेकड्यांच्या 60हून अधिक नवीन प्रजातींचा शोध लावला आहे। तामिळनाडूतील एका सरड्याच्या प्रजातीला त्यांच्या सन्मानार्थ नावही देण्यात आलं आहे। सध्या शिवसैनिक आणि हितचिंतक त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।